नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 48। विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्यांचे टॉप IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच गणित, बुद्धिमत्ता, त्याचप्रमाणे PYQ, क्वेश्चन पेपर असे लेक्चर आपल्या हे यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत। अगदी मोफतपणे आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो। त्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाच्या व्हिडिओंची अपडेट किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। त्यासोबतच या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सर्वांनी नक्की लाईक करायचं आहे। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणते नाव लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेला देण्यात आले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा करंट अफेअरचा प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संभव आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे केवळ हाडांचे असते? बघा, विज्ञानाचा प्रश्न आहे, हा देखील IMP आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 18.1% काय? तर या ठिकाणी हे केवळ हाडांचे वजन असते। पुढचा प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, कोणत्या देशात IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस सुरू करणार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीलंका आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते, हे महाराष्ट्रात कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावतीमध्ये काय? या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते। प्रश्न क्रमांक 6, किती देशांनी जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक काय? आधुनिक भारताचे जनक म्हणून जाणले जाते? तो प्रश्न क्रमांक 7 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, H2A या रॉकेटचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? बघा, हा देखील करंट अफेअरचा प्रश्न आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 8 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जपान या देशाने केले। प्रश्न क्रमांक 9, जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये डॅश डॅश येथे स्थित आहे किंवा कोठे स्थित आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवाडिया आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने या ठिकाणी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करायचं लगेच। प्रश्न क्रमांक 10, स्पायरोगायरा या शैवालाच्या खालीलपैकी कोणत्या भागाभोवती स्टार्च कणिका असतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रकाणू काय? प्रकाणू काय? या ठिकाणी स्पायरोगायरा शैवालाच्या प्रकाणू भागाभोवती स्टार्च कणिका असतात। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 2024 वर्षाचे अध्यक्षपद देण्यात आले होते? तर बघा, प्रश्न क्रमांक 11 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान म्हणजेच ज्वेलरी पार्क कोठे स्थापित झालेले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी मुंबईमध्ये काय? या ठिकाणी ज्वेलरी पार्क किंवा दागिन्यांचे उद्यान स्थापित झालेले आहे। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने हिमबिबट्याला घोषित केले आहे? बघा, हा देखील अतिशय IMP प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी
किर्गिस्तान. काय? किर्गिस्तान आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 15वा, कोणते राज्य देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1915 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी 2024च्या अहवालानुसार प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 18व्याचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मिथाईल आयसोसायनेट. काय? मिथाईल आयसोसायनेट. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बीड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, गोलिया पहाड महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात सर्वोच्च डोंगर आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यात सर्वोच्च डोंगर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणता धातू हा नोबेल मेटल म्हणून ओळखला जातो? तर प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिल्वर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, सौर ऊर्जेवर चालणारी बोट देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर धावणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शरयू आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23, कोणत्या दिवशी विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 6 एप्रिल. प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर मी सर्वांना पुन्हा रिक्वेस्ट करतोय की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत. त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या देशाकडे अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेने यजमानपद होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युगांडा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव दुरुस्त करू शकते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी